हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर. तर बघा मी काय यूज करते. फेसवॉशमध्ये सगळ्यात आधी कोझिक ॲसिड म्हणून डेली फेसवॉश आहे डर्माचं. हे मला 299चं पडलेलं आहे. तर ज्यांची कोणाची ऑइली स्किन असेल त्यांच्यासाठी हा खूप सूट करतो, तर तुम्ही हा वापरू शकता. मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी फेसवॉश करते या पद्धतीने. बघा नायासिनामाइड आहे याच्यामध्ये आणि तुम्ही ऑइली स्किनसाठी हे यूज करू शकता. त्यानंतर परत एक मी फेसवॉश वापरते. मी 2दा फेसवॉश करते. हे आहे सेटाफिलचं जेंटल स्किन क्लिन्झर. खूप छान ऑइली स्किनसाठी छान आहे. तुम्हाला जर वापरायचं असेल तर 429चा हा मला पडलेला आहे. शॉपमधून घेतला आहे मी. ड्राय स्किन, नॉर्मल स्किनसाठी, सगळ्या स्किनसाठी हा यूजफुल ठरतो. तर तुम्ही हे वापरू शकता. यूज बिफोर 24 मंथ आहे या डर्माचं फेसवॉशचं. आणि याचंसुद्धा 2027पर्यंत 2025, 26, 27, 28पर्यंत याची एक्सपायरी डेट आहे. तर मी हे 2 फेसवॉश रेग्युलर यूज करते. डबल क्लिन्झर करते मी. पहिले कोझिक ॲसिड डर्माचं फेसवॉश, नंतर सेटाफिलचं. त्यानंतर मी हे प्लमचं टोनर यूज करते. ग्रीन टिया अल्कोहोल फ्री टोनर. तर तुम्ही हे वापरू शकता. मी 3 वर्षापासून वापरत आहे, तर मला त्याचा रिझल्ट मिळाला म्हणून मी हेच टोनर वापरत आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या स्किन टोनला सूट होणारा टोनर वापरू शकता. 200 ml आहे. हा मला 420चं पडलेलं आहे. हे सुद्धा मी शॉपमधून घेतलेलं आहे. तर त्यानंतर माझी 3rd स्टेप आहे सीरम. प्लमचं सीरम आहे. नायासिनामाइड फेस सीरम आहे. तुम्ही हे वापरू शकता जर तुमची ॲक्ने स्किन असेल, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील किंवा काही असे 2 ते 3 ड्रॉप तुम्ही वापरू शकता. पण प्रत्येक स्किन केअर करताना तुम्हाला 3-3, 4-4 मिनटाचं फरक ठेवायचा आहे. कंटिन्युअसली तुम्ही ते वापरायचं नाही, कारण की ते प्रत्येक लिक्विड फॉर्म तुमच्या स्किनला ऑब्झर्व व्हायला वेळ लागते. त्यामुळे तुम्ही 4 ते 5 मिनटाचं गॅप ठेवू शकता. त्यानंतर हा नेव्हियाचा ॲलोवेरा हायड्रेशन मॉइश्चरायझर आहे. मला हा सूट करतो, त्यामुळे मी हे वापरते. मला याचा रिझल्ट मिळाला आहे, त्यामुळे मी हे वापरते. 135चं हे मला मिळालं आहे आणि खूप छान रिझल्ट देतो. ऑइली स्किन राहत नाही. प्रत्येक मेकअप याच्यावर छान सूट होतो, त्यामुळे मी ते वापरते. त्यानंतर आहे हे डर्माचं SPF 50 हॅलोरॉनिक सनस्क्रीन. तर मी हे वापरते सकाळला असो, दुपारला असो, घराबाहेर जाताना मी हे स्किन केअर करून जाते. तर अशा पद्धतीने मी माझं स्किन केअर करते. डबल क्लिन्झिंग करते. डर्माचं हे 100 mlचं आहे आणि हे 125 mlचं आहे. त्यानंतर हे सीरम आहे प्लमचं टोनर आहे. तुम्हाला 1 ते 2 महिने हे जाऊ शकतो छान. तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये पण टोनर टाकून तो यूज करू शकता. आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड स्प्रे बॉटल मिळतात. तर अशा पद्धतीने बघा माझ्या स्किनला नायासिनामाइड सूट होते, त्यामुळे मी हे वापरते. आणि हा नेव्हियाचा मॉइश्चरायझर 2 ते 3 वर्षापासून वापरत आहे. आणि सनस्क्रीन तुम्ही वापरून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. तर SPF 50 हॅलोरॉनिक ॲसिड सनस्क्रीन, ऑइल फ्री मॅट जेल आणि ॲक्ने पॉन स्किनसाठी आहे हे. जर तुम्हाला ॲक्ने प्रॉन स्किनसाठी सूट करतो, तसेच हे मला मिळालं आहे. 499ला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने सेटाफिल आणि कोझिक डर्माचं फेसवॉश मी डबल क्लिन्झर करते. त्यानंतर प्लमचं टोनर वापरते. त्यानंतर प्लमचं सीरम वापरते आणि नेव्हियाचं मॉइश्चरायझर आणि SPF 50 डर्माचं सनस्क्रीन. तर माझं हे स्किन केअर आहे. माझी स्किन केअर प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. लाईक, सबस्क्राईब. थँक्यू.